नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मीरा भोपाळे स्वागत करते तुमचं जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये। आपण संपूर्ण महाराष्ट्राचा भूगोल अभ्यासला आहे। आज आपण आता महाराष्ट्राच्या भूगोलाचे प्रश्न पाहणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। आजचा पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्रातील शिखरांचा उंचीनुसार कोणता उतरता क्रम बरोबर आहे? आता आपल्याला एक ट्रिक माहीत आहे, कसा मी हसतो ते बघा आत्रे। हा एक ट्रिक आहे जिच्यानुसार आपण संपूर्ण MPSC करणारे मुलं हे शिखर पाठ करत असतो। त्याच आधारित हा प्रश्न सुटू शकतो। त्यामुळं आपण पाहूया यामध्ये काय काय पर्याय दिलेत। तर पहिला पर्याय आहे कळसुबाई। हे तर सर्वांनाच माहिती आहे, कारण महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर हे कळसुबाई अहमदनगरमधील आहे, हे आपल्याला माहिती आहे। त्याच्यानंतर साल्हेर, हे पण आपल्याला माहिती आहे, ते 2 क्रमांकचं शिखर आहे ते। पण त्यानंतर ह्यांनी दिले महाबळेश्वर, तोरणा, म्हणजे महाबळेश्वर अगोदर आणि तोरणा नंतर असा क्रम असायला पाहिजे। तर असा क्रम पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे, म्हणून आपल्याला सांगता येईल की पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर आहे। आता लागलीच आपण महाराष्ट्रातील शिखरांचा उंचीनुसार उतरत्या क्रमानुसार जिल्हा सहित पाहूया। पहिलं शिखर आहे कळसुबाई, ज्याची उंची आहे 1646, ते कुठल्या जिल्ह्यात आहे तर अहमदनगर। दुसरं शिखर आहे साल्हेर, ज्याची उंची आहे 1567, ते आहे नाशिकमधलं। तिसरं आहे गवळदेवी, जे 1522 त्याची उंची आहे आणि ते अहमदनगर या जिल्ह्यातलंच आहे। त्यानंतर चौथं आहे घनचक्कर, याची उंची 1509 आहे, ते सुद्धा अहमदनगर जिल्ह्यातलंच आहे। पाचवा आहे धोडप, ज्याची उंची 1472 आहे, जे की नाशिक जिल्ह्यातलं आहे। त्यानंतर 6वं आहे तारामती, तारामतीची उंची 1431 आहे, जे परत नगरमधलं आहे। त्यानंतर 7वं आहे महाबळेश्वर, ज्याची उंची 1438 आहे, जे की साताऱ्यातलं आहे। 8वं आहे हरिश्चंद्र, ज्याची उंची आहे 1424, ते पण अहमदनगरमधलंच आहे। त्यानंतर 9वं आहे सप्तशृंगी, ज्याची उंची 1446 आहे, जे नाशिक जिल्ह्यातलं आहे। त्यानंतर 10वं आहे तोरणा, ज्याची उंची 1404 आहे, ते पुण्यातलं आहे। 11वं आहे पुरंदर, आता पुरंदर हे पुण्यातलंच आहे आणि ज्याची उंची 1387 आहे। त्यानंतर 12वं आहे मांगीतुंगी, ज्याची उंची 1331 आहे आणि जे की नाशिकमधलं आहे। 13वं आहे राजगड, राजगड हे याची उंची 1376 आहे, जे की पुण्यातलं आहे। 14वं आहे त्र्यंबकेश्वर, ज्याची उंची 1304, हे नाशिकमधलं आहे। 15वं आहे सिंहगड, सिंहगडाची उंची 1302 आहे, जे की पुण्यातलं आहे। त्यानंतर रतनगड 1297 आहे, अहमदनगरमधलं आहे। आणि त्यानंतर 17वं आहे ब्रह्मगिरी, 1295, नाशिकमधलं आहे। आणि अंजळनेरी 18वं शिखर येते उंच 1280 अशी त्याची उंची आहे, जे की नाशिकमधलं आहे। मुल्हेर 1306 याची उंची आहे, तर ते नाशिकमधलं आहे। सिंगी हे 1293 उंची असून ते नाशिकमधलं आहे। आणि तौला याची उंची 1231 आहे आणि जे की नाशिकमधलं आहे। यानंतर ही तर झाली सह्याद्रीतील उंच शिखरे, पण सातपुड्यातले सुद्धा उंच शिखरे आपल्याला विचारले जातात, जसं की अस्तंबा, जिल्हा नंदुरबारमधलं आहे हे सातपुडा पर्वतातली, त्याची उंची आहे 1328। बैराट, जिल्हा अमरावती, हे गाविलगड टेकड्यामध्ये येते, त्याची उंची 1177 एवढी येते। यानंतर प्रश्न क्रमांक 2, महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र किती आहे? तर ते आहे 3,07,070 हेक्टर। मैलामध्ये विचारलं तर 1,18,809 चौरस मैल असं आपल्याला सांगता येईल। आणि हे भारताच्या किती टक्के आहे तर 9.36% एवढं हे महाराष्ट्राचं क्षेत्रफळ आहे। म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3।
यानंतर प्रश्न क्रमांक 3, जे मी वरच्या प्रश्नात उत्तरं दिले तेच या प्रश्नाचे उत्तर आहेत. महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ डॅश डॅश चौकिमी असून त्यांचा विस्तार डॅश डॅश आणि डॅश डॅश पूर्व रेखावृत्तात आहे. आता यामध्ये आपल्याला या प्रश्नामध्ये रेखावृत्तीय विस्तार विचारलेला आहे. तर महाराष्ट्राचा रेखावृत्तीय विस्तार हा 72°36' पूर्व ते 80°54' पूर्व असा आहे. आणि अक्षवृत्तीय विस्तार विचारलं तर 15°08' उत्तर ते 22°01' उत्तर असा अक्षांश आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ डॅश डॅश चौकिमी असून भारताच्या डॅश डॅश टक्के क्षेत्र व्यापलेले आहे. म्हणजे आपल्याला या प्रत्येक प्रश्नात 1-2 प्रश्नाचे उत्तरं त्यांनी विचारलेले आहेत. त्यामुळं हे प्रश्न करून जायचे, जेणेकरून तुम्हाला भविष्यात जर असे प्रश्न आले तर कुठलीही अडचण राहणार नाही. महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती आहे? 3,07,713 चौकिमी आणि याने महाराष्ट्राने भारताचा किती टक्के क्षेत्रफळाचा भाग व्यापलेला आहे? तर ते आहे 9.36%. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता येईल पर्याय क्रमांक 1. यानंतर प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्र राज्याचे क्षेत्रफळ आपल्याला पाठच आहे 3,07,713 चौकिमी, पर्याय क्रमांक 1. 6वा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचा विस्तार डॅश डॅश पूर्व ते रेखावृत्त ते डॅश डॅश पूर्व रेखावृत्तादरम्यान आहे. मी अगोदरच्याच प्रश्नात तुम्हाला रेखावृत्तीय विस्तार आणि अक्षवृत्तीय विस्तार सांगितलेला आहे. रेखावृत्तीय विस्तार काय आहे? तर 72°36' पूर्व ते 80°54' पूर्व इतका आहे. महाराष्ट्राच्या संदर्भात खालील विधानांवर विचार करा आणि कोणती विधाने बरोबर आहेत ते सांगा. अ आहे, मुंबई उपनगर जिल्हा सर्वात कमी क्षेत्रफळाचा जिल्हा आहे. नाही. मुंबई शहर हा जिल्हा सर्वात कमी क्षेत्रफळाचा जिल्हा आहे. त्यामुळं अ तर डेफिनेट चूक आहे आणि आपल्याला ब विधान बरोबर, कोणतं विधान बरोबर आहे म्हणून विचारले. ब पाहून घेऊया. अहमदनगर सर्वात जास्त क्षेत्रफळाचा जिल्हा आहे. ह्या 2 गोष्टी कन्फर्म करायच्या. एक तर महाराष्ट्राचे क्षेत्रफळ, दुसरं तर रेखावृत्तीय विस्तार, अक्षवृत्तीय विस्तार, त्याचबरोबर महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा जिल्हा, सगळ्यात छोटा जिल्हा, त्याचबरोबर महाराष्ट्राचा सगळ्यात मोठा विभाग आणि सगळ्यात छोटा विभाग, ह्या सर्व गोष्टी आपल्याला पाठच करून ठेवाव्या लागतात. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल की पर्याय क्रमांक 2 अचूक आणि ब बरोबर. म्हणजे अहमदनगर सर्वात मोठा जिल्हा आहे आणि मुंबई शहर हा सर्वात छोटा जिल्हा आहे. यानंतर प्रश्न क्रमांक 8, परत तोच प्रश्न आहे. महाराष्ट्राच्या रेखावृत्तीय विस्तार डॅश डॅश ते डॅश डॅश आहे. तर 72°06' पूर्व ते 80°09' पूर्व. आता तुम्हाला मिनिटामध्ये कमी जास्त किंवा वेगळ्या पद्धतीने लिहून देतात, ते तेवढं तुम्हाला परीक्षेत डोकं लावून सोडवावं लागतं. 9वा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याची निर्मिती डॅश डॅश रोजी झाली. तर महाराष्ट्र राज्याची निर्मिती कधी झालेली आहे? 1 मे 1960ला. पर्यायामध्ये आहे का 1 मे 1960? नाही. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 यापैकी नाही. त्यानंतर 10वा प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्यास डॅश डॅश किमी लांबीचा सागरी किनारा लाभला आहे. आता आपल्या महाराष्ट्र राज्याला किती किमीचा सागरी किनारा लाभला आहे? त्यांनी सांगितलं आहे 720 किलोमीटरचा. ही गोष्टसुद्धा पाठ करायची. आता एक वेळेस काय सांगितलं होतं त्यांनी? 700+ महाराष्ट्राला समुद्रकिनारा लाभलेला आहे. त्यावेळेस ते स्टेटमेंटसुद्धा बरोबर समजायचं, कारण 720 किलोमीटर आहे, त्यामुळं 700+ असं ते स्टेटमेंट होतं. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर प्रश्न क्रमांक 11, महाराष्ट्रात क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कुठला? अहमदनगर. आणि सगळ्यात छोटा जिल्हा? मुंबई शहर. त्यानंतर 12वा प्रश्न आहे,
महाराष्ट्र राज्याची पूर्व पश्चिम लांबी सुमारे डॅश डॅश किमी आहे. किती किमी आहे? तर 800 किमी आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. मुंबई व नांदेड ही शहरे जवळपास एकाच अक्षवृत्तावर असून सुद्धा मुंबईचे तापमान नांदेडपेक्षा कमी आहे. कारण काय? तर खारे वारे आणि मुंबई शहर हे एक बेट आहे. बरोबर आहे. मुंबई हे सागर किनाऱ्याजवळ असल्यामुळं तिथलं वातावरण थंड असतं, हे पण बरोबर आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता येईल पर्याय क्रमांक 4, 1 व 2 एकदम बरोबर आहे. यानंतर आपण काही प्राकृतिक भूगोलावर सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत ते पाहूया. प्रश्न क्रमांक 1, खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? ए आहे, पाचगणी येथे सापडणारा जांभा दगड हा बेसॉल्टच्या रासायनिक वितरणातून तयार झालेला आहे. हे एकदम बरोबर आहे. कारण पाचगणीला खूप जास्त पाऊस पडतो, त्यामुळं काय होतं, पावसामुळं बेसॉल्ट खडक हा रासायनिक वितरण होऊन जांभा खडकामध्ये रूपांतरित होत असतो. त्यानंतर दुसरं आहे, महाबळेश्वर येथे जांभा दगड आढळतो कारण तेथे 3000 मिमी पेक्षा जास्त पाऊस पडतो. हे सुद्धा एकदम वाक्य बरोबर आहे. पाचगणी, महाबळेश्वर, आंबोली हे ठिकाणे जास्त पावसाची ठिकाणे आहेत. त्यामुळं काय होतं, तर बेसॉल्ट खडकापासून तिथे जांभा खडकाची निर्मिती होते रासायनिक वितरणातून किंवा रासायनिक क्रियेतून. त्यानंतर सी आहे, कोकण किनारा पट्टीच्या प्रदेशात आढळणारा जांभा दगड दुय्यम स्वरूपाचा आहे. हे सुद्धा एकदम बरोबर आहे. म्हणजे ए, बी, सी ही तिन्ही विधाने एकदम बरोबर. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर प्रश्न क्रमांक 2, रिया किनारे केव्हा तयार होतात? आता रिया किनारे केव्हा तयार होतात? एकतर आपल्या महाराष्ट्रात आपण नेहमी वाक्य वाचतो. महाराष्ट्राचा भूगोल वाचत असताना आपल्या महाराष्ट्राचा किनारा हा दंतूर आहे, रिया प्रकारचा आहे, झिगझॅग प्रकारचा आहे. हे का म्हणतो? कारण ज्या काही सह्याद्री पर्वतावर नद्या उगम पावतात आणि त्या सरळ ओघाने अरबी समुद्राला जाऊन भेटतात, त्यामुळं काय खनन कार्य जास्त होतं, त्यामुळे झीज जास्त होते आणि झीजेमुळं काय होतं, झिगझॅग किंवा दंतूर किनारा तयार होतो. मग रिया किनारे केव्हा तयार होत असतात असा प्रश्न विचारला आहे. आणि हा मला वाटतं UPSCचा ॲज इट इज कॉपी पेस्ट क्वेश्चन आहे. मोहाने पाण्याखाली जातात तेव्हा, मोहाने म्हणजे त्याचे जे समोरचे तोंड असतात ते जेव्हा पाण्याखाली जातं तेव्हा रिया प्रकारचा किनारा तयार होत असतो. तर हे एकदम बरोबर आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता येईल पर्याय क्रमांक 1. आता यानंतर प्रश्न क्रमांक 13. हा प्रश्न मोस्ट ऑफ द खूप म्हणजे विद्यार्थ्यांना आलाच नसता. कितीही हुशार विद्यार्थी असेल तरी हा प्रश्न तुका लावूनच सोडवेल. का? तर यामध्ये आपल्याला ॲक्च्युअल अक्षवृत्तीय स्थान विचारलेलं आहे. जोड्याजुळामध्ये एकीकडे किल्ले दिलेत आणि दुसरीकडं अक्षवृत्तीय स्थान दिलेलं आहे. तर प्रतापगड हे कुठल्या अक्षवृत्तावर आहे? तर ते आहे 17°93' या अक्षवृत्तावर. त्यानंतर दौलताबाद हे 19°94' अक्षवृत्तावर आहे आणि नळदुर्ग हे 17°81' या अक्षवृत्तावर आहे. यशवंतगड हे 15°75' या अक्षवृत्तावर आहे. तर तुम्ही म्हणाल की हे कसं काय शक्य आहे लक्षात ठेवणं? तर तुम्ही दररोजच्या दररोज मॅप रीडिंग करू लागलात तर हे लक्षात येतं की आपण आपला अक्षवृत्तीय विस्तार काय आहे, त्यानुसार आपण एक मोठा अंदाज लावू शकतो की त्यानुसार हे कुठल्या पॉईंटवर येतात. म्हणजे हे ठिकाणं लक्षात येतात आणि त्यानुसार आपण अक्षवृत्ताची एक मोठा गेस करून हा प्रश्न सोडवू शकतो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 4. यानंतर प्रश्न क्रमांक 14. खालील विधानांचा विचार करा.
एक आहे सह्याद्रीच्या पूर्वेकडील उतारावर पावसाचे प्रमाण कमी आहे. बरोबर आहे. सह्याद्री संपला की सोबतच थोडंसं पाऊस कमी होतं, कारण सह्याद्री जे काही अरबी समुद्राहून आणलेली आर्द्रता असते ती अडवून धरतो आणि तो सर्व पाऊस हा पश्चिमेलाच म्हणजे सह्याद्रीच्या पश्चिमेलाच पडतो आणि जसा तो पूर्वेकडे सरकतो तेव्हा तेव्हा त्याच्यातली आर्द्रता कमी होते आणि पाऊस कमी पडायला लागतो. त्यानंतर दुसरं आहे महाराष्ट्राच्या पूर्व भागात ईशान्य मोसमी वाऱ्यापासून थोडा पाऊस पडतो. बरोबर आहे. जेव्हा परतीचा पाऊस म्हणून ज्याला आपण ओळखत असतो तो ईशान्य मोसमी वाऱ्याचा पाऊस असतो आणि तो विदर्भात पडत असतो. त्यानंतर तिसरं स्टेटमेंट आहे महाराष्ट्राच्या अतिपूर्वेकडे पर्जन्याचे प्रमाण कमी होत जाते. हे स्टेटमेंट मात्र चुकीचं आहे, कारण आपल्या ज्या महाराष्ट्राची भौगोलिक क्षमता किंवा सृष्टी पाहिली तर आपण असं सांगू शकतो की महाराष्ट्र जर आपण एक चौकोन धरला आणि चौकोनात जर आपण एक सह्याद्री काढला तर सह्याद्रीकडून जसं जसं पूर्वेकडे जाऊ तसं तसं सह्याद्रीला अडवून जर आर्द्रता कमी होते, पण जसं जसं पूर्वेकडे जाईल तसं तसं त्यातली आर्द्रता वाढत जाते आणि तो पूर्वेकडे जात असताना पर्जन्याचे प्रमाण कमी होत नाही तर वाढत जाते. म्हणजे तिसरं स्टेटमेंट एकदम चुकीचं आहे. पर्यायी उत्तर आहेत विधान 1 आणि विधान 2 बरोबर एकदम बरोबर आहे, पण विधान तिसरे चुकीचं आहे. हे पण एकदम बरोबर, म्हणून आपण या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता पर्याय क्रमांक 1. पुढे जाण्याच्या अगोदर एक महत्त्वाची सूचना, आपण सलग पण व्हिडिओ अपलोड करणार आहोत, पण त्या अगोदर 20 ते 25 प्रश्न असे हररोज अपलोड करणार आहोत. तर आत्ता चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू मेहनती जिद्दी विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून त्यांना सलग जर व्हिडिओ पाहायचा असेल तर ते सलग व्हिडिओ पाहतील, ज्यांना टप्प्याटप्प्याने पाहायचं आहे ते टप्प्याटप्प्याने पाहतील. यानंतरचा प्रश्न आहे खालील विधानांचा विचार करा. आहे सह्याद्री पर्वत व अरबी समुद्र यांच्या दरम्यान असलेला लांबट चिंचोळा सखल भागाला कोकण असे म्हणतात. एकदम बरोबर आहे. आपण नेहमीच महाराष्ट्राच्या केव्हा आपण महाराष्ट्राचा भूगोल अभ्यासतो तेव्हा चिंचोळा पट्टा हा एक शब्द असतो महाराष्ट्राच्या भूगोलामध्ये कोकणासाठी, आणि तोच शब्द येथे यांनी वापरलेला आहे, म्हणजे तर बरोबर आहे. ब आहे महाराष्ट्राच्या पश्चिमेला व अरबी समुद्राला लागून असलेल्या सह्याद्री पर्वताचा प्रस्तरभंग होऊन कोकण किनारपट्टी तयार होते. एकदम बरोबर आहे, कारण प्रस्तरभंगातूनच आपण कोकण किनारपट्टी तयार झालेली आहे. क आहे कोकण किनारपट्टीची दक्षिणोत्तर लांबी ही 700 किमीपेक्षा जास्त आहे. हे पण एकदम बरोबर आहे, कारण 720 किलोमीटर ही कोकण किनारपट्टीची लांबी आहे आणि 700+ असं यांना म्हणायचं आहे, त्यामुळे हे वाक्य पण एकदम बरोबर आहे. कोकणाचे भौगोलिक क्षेत्रफळ हे 30,000 चौरस किमी आहे. हे पण एकदम वाक्य बरोबर आहे, म्हणून आपण या प्रश्नाचं उत्तर असं देऊ शकतो पर्याय क्रमांक 4 वरीलपैकी सर्व बरोबर. यानंतरचा प्रश्न आहे खालीलपैकी महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यात गाविलगड टेकड्यांचे स्थान आहे. आता मी सुरुवातीला जेव्हा प्रश्न टेकड्यांचा किंवा शिखरांचा होता त्याच वेळेस मी गाविलगड टेकड्याबद्दल सांगितलं होतं. त्या कुठल्या अमरावती जिल्ह्यात आहेत आणि त्यातलं सगळ्यात मोठं शिखर कुठलं आहे तर ते आहे बैराट, आणि बैराटची उंची किती आहे तर ते आहे 1177. अमरावती जिल्हा, गाविलगड टेकड्या, बैराट टेकडी आणि तिची उंची 1177. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण ह्या लक्षात ठेवायच्या, जेणेकरून नेक्स्ट वेळेस ज्यावेळेस आपल्याला प्रश्न विचारला जाईल त्यावेळेस यातून उत्तर आपलं कव्हर होईल. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर जोड्या जुळवा आहे. जोड्या जुळवा एकीकडे जिल्हे दिलेत आणि दुसरीकडे स्थापना वर्ष दिले. मोस्ट ऑफ द तर आपण हे ट्रिकनुसारच जिल्हे पाहतो, तरी पण आपण एक वेळेस जिल्हे पाहून घेऊ. पालघर जो की सगळ्यात शेवटी जिल्हा निर्माण झाला, हा 36वा जिल्हा आहे. हा 2014 मध्ये निर्माण झाला. त्यानंतर गोंदिया हा
1999 साली तयार झालेला आहे. त्यानंतर नंदुरबार दिला आहे, हा 1998 साली तयार झाला आहे. आणि गडचिरोली हा 10 दिवसाच्या फरकामध्ये 26 ऑगस्ट 1982ला तयार झाला आहे. आणि 1982ला उस्मानाबादपासून लातूर एक जिल्हा तयार झाला आहे, जो की 15 ऑगस्ट 1982ला झाला आहे. त्यानंतर 26 ऑगस्ट 10 दिवसाच्या फरकाने गडचिरोली हा जिल्हा तयार झालेला आहे. तर याच्या जोड्या पाहायचं झालं तर एला 1, बीला 3, सीला 2 आणि डीला 4 म्हटलं तर या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता येईल पर्याय क्रमांक 2. आपण पाहून घेऊया. 1 मे 1982ला आपले जेव्हा विभाजन झालं होतं महाराष्ट्राच्या जिल्ह्याचं, तेव्हापासून म्हणजे 1 मे 1981 पासून जिल्ह्याचं विभाजन व्हायला सुरुवात झालं. 81ला 2 जिल्हे निर्माण झाले, जे की रत्नागिरीमधून सिंधुदुर्ग आणि औरंगाबादमधून जालना. हे 81ला म्हणजे सगळ्यात सुरुवातीला तयार झालेले जिल्हे आहेत. त्यानंतर 82ला लगेच 2 जिल्हे निर्माण झाले नवीन, जे की 15 ऑगस्ट 1982ला उस्मानाबादमधून लातूर जिल्हा आणि 26 ऑगस्ट 1982ला चंद्रपूरपासून गडचिरोली हा जिल्हा तयार झालेला आहे. त्यानंतर 1990ला 1 ऑक्टोबर 1990ला बृहन्मुंबईपासून मुंबई शहर व मुंबई उपनगर असे 2 वेगळे जिल्हे निर्माण झाले. आणि त्यानंतर 1 जुलै 1998 रोजी परत 2 जिल्हे निर्माण झाले, अकोल्यापासून वाशिम आणि धुळ्यापासून नंदुरबार. त्यानंतर 1 मे 1999ला परभणीपासून हिंगोली आणि भंडारापासून गोंदिया असे जिल्हे निर्माण झाले. आणि सरतेशेवटी म्हणजे सगळ्यात शेवटी 2014ला 35 जिल्ह्यामध्ये 36व्या जिल्ह्याने भर टाकली आणि ठाणेपासून पालघर जिल्हा निर्माण झाला. याची एक ट्रिकसुद्धा आहे, जी म्हणजे सजला गड मुंबईचा वानंद ही गोपाल, ज्यामध्ये स म्हणजे सिंधुदुर्ग, ज म्हणजे जालना, ल म्हणजे लातूर, गड म्हणजे गडचिरोली, मुंबईचा म्हणजे बृहन्मुंबईपासून मुंबई शहर आणि मुंबई उपनगर ही 2 जे जिल्हे निर्माण झालेत ती, आणि वा म्हणजे वाशिम, नंद म्हणजे नंदुरबार, ही म्हणजे हिंगोली आणि गोपाल म्हणजे गोंदिया आणि पालघर. यानंतर पुढील प्रश्न आहे, सह्याद्री पर्वताची एक शाखा सोलापूर जिल्ह्याकडे जाते व ती शाखा या नावाने ओळखली जाते. तर सोलापूर जिल्ह्याकडे जाणाऱ्या शाखेला महादेव डोंगर रांग असं म्हणतात. मग आपण सह्याद्रीच्या जे फाटे फुटतात त्या शाखा पाहून घेऊया. आता सगळ्यात आपल्याला उत्तरेकडली सातमाळा अजिंठा जी डोंगरला अंग आहे, जी सह्याद्रीचा फाटा आहे. सातमाळा रांग ही नाशिक जिल्ह्यात, तर अजिंठा रांग ही औरंगाबाद जिल्ह्यात स्थित आहे. आणि या रांगेमुळे उत्तरेकडील तापी आणि दक्षिणेकडील गोदावरी या नद्याचं खोरं वेगळं होत असतं. त्यानंतर हरिश्चंद्र बालाघाट या रांगेमुळं गोदावरी आणि भीमेचं खोरं वेगळं होतं. आणि हरिश्चंद्र रांग ही अहमदनगर जिल्ह्यात पसरलेली आहे, तर महादेव रांग ही सातारा जिल्ह्यात स्थित आहे. म्हणजे हरिश्चंद्र बालाघाट ही रांग जर आपल्याला विचारली तर अहमदनगर जिल्ह्यात ती पसरलेली आहे असं उत्तर द्यायचं. आणि आपल्याला प्रश्नात विचारले महादेव डोंगर रांग जी की साताऱ्यामध्ये पसरलेली आहे, त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. यानंतरचा प्रश्न आहे, दख्खनचे पठार बेसॉल्ट व ग्रेनाइट खडकांनी बनलेले आहे. आता ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची. दख्खनचं पठार हे सगळ्यात स्थिर पठार आहे, कारण ते सगळ्यात अगोदर निर्माण झाले आणि ठोस जमीन आहे. जसा हिमालय वाढत आहे तसं दख्खनचं पठार अस्थिर नाही हे आपण सांगू शकतो. आणि सध्याला एका ठिकाणी जालन्यामध्ये लावाचा उद्रेक झाला आहे, ते सुद्धा लेटेस्ट न्यूजमध्ये तुम्ही मला सांगू शकता. दख्खनचे पठार बेसॉल्ट आणि ग्रेनाइटच्या खडकांनी बनलेलं आहे.
आणि ते कशामुळं बनलं आहे, कारण त्याचं विचारलेलं आहे. तर ते ज्वालामुखीच्या प्रक्रियेमुळं बनलेलं आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येते ब फक्त, म्हणजेच पर्याय क्रमांक 2. यानंतर प्रश्न क्रमांक 10. खालीलपैकी कोणते बेट नाही? आपल्याला बेट विचारलेलं आहे. अ आहे सालसेत, बरोबर आहे, हे एक बेट आहे. खांदेरी हे पण एक बेट आहे. उंदेरी हे पण एक बेट आहे. सालेर, सालेर हे बेट आहे का? नाही, पर्वत आहे. त्याला आपण शिखर असं म्हणतो. सह्याद्रीमधलं दुसऱ्या नंबरचं शिखर आहे, म्हणजेच ड चुकीचं आहे. आणि आपल्याला कोणतं बेट नाही विचारले, म्हणून या प्रश्नामध्ये पाहूया. तर पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येते की ड बरोबर आहे. ड बेट नाही, असे सुद्धा घुमून प्रश्न विचारले जातात. यानंतर प्रश्न क्रमांक 11. थंड हवेची ठिकाणे व ते कोणत्या जिल्ह्यात आहेत हे खालील दिले आहे, त्याच्या योग्य जोड्या लावा. आता थंड हवेचे ठिकाण एकीकडं आणि एकीकडं जिल्हा दिलेला आहे. आपल्याला माहीत आहे की सातारा जिल्ह्यात कुठलं आहे, तर महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण आहे. नंदुरबार जिल्ह्यात तोरणमाळ, पुण्यामध्ये खंडाळा आणि पालघरमध्ये जव्हार हे थंड हवेचं ठिकाण आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता येईल की अ ला 3, ब ला 4, क ला 2 आणि ड ला 1, म्हणजे पर्याय क्रमांक 4. एकीकडे घाट दिले, दुसरीकडे मार्ग दिलेत. अ आहे अंमळनेरी, ब आहे अंबोली, क आहे खांबाटकी आणि ड आहे हनुमंते. यावर दरवर्षी एकतरी प्रश्न असतो, त्यामुळं सर्व घाट आपण सध्याला पाहून घेऊत आणि त्यानंतर या प्रश्नाचं उत्तर सोडूया. तर पहिले आहे थळघाट, ज्याला आपण कसारा घाट म्हणतो. हा घाट मुंबई नाशिकला जोडतो. त्यानंतर दुसरा आहे माळशेज घाट, जो मुंबई कल्याण आणि ओतूर या शहरांना जोडतो. त्यानंतर बोरघाट पुणे, मुंबई आणि रायगड या दरम्यान आहे. त्यानंतर कुंभार्ली घाट, जो की कराड, चिपळूण, त्याचबरोबर सातारा आणि रत्नागिरी या शहरांना जोडतो. त्यानंतर फोंडा घाट, फोंडा घाट हा कोल्हापूर, पणजी या 2 शहरांना जोडतो. त्यानंतर अंबोली घाट, अंबोली घाट हा सावंतवाडी, बेळगाव या दरम्यान आहे. त्यानंतर दिवा घाट, दिवा घाट बारामती, पुणेमध्ये आहे. त्यानंतर खंबाटकी घाट, खंबाटकी घाट पुणे, सातारामध्ये आहे. आणि हनुमंते घाट हा कोल्हापूर, कुडाळमध्ये आहे. आता त्यापैकी येथे कोणते कुठले घाट विचारले आहेत, तर खंबाटकी घाट पुणे, सातारा, त्यानंतर हनुमंते घाट कोल्हापूर, कुडाळ, अंबोली घाट बेळगाव, सावंतवाडी आणि अंबळनेरी घाट महाबळेश्वर, महाड या ठिकाणी आहेत. तर आपण आता जोड्या लावून घेऊया. अ ला 3, ब ला 4, क ला 1 आणि ड ला 2 असा पर्याय क्रमांक 3 आहे. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणती जोडी योग्य नाही? पहिला आहे तोरणमाळ अस्तंबा, बरोबर. दुसरा आहे गाविलगड चिखलदरा, बरोबर आहे. तिसरा आहे आंबोली गरमसूर, ही मात्र चुकीचं आहे. गरमसूर टेकड्या ह्या आंबोलीत नाही आहेत. चौथा आहे चिकोली गडचिरोली, ही बरोबर आहे. म्हणजे आपल्याला योग्य जोडी नाही असा प्रश्न विचारल्यामुळं या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा कर्नाटक राज्याला भिडलेल्या आहेत? तर कर्नाटकाला 7 जिल्ह्यांच्या सीमा भिडलेल्या आहेत. ते कुठले कुठले आहेत? तर पहिले हा मॅप पहा, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की कुठल्या राज्याला कुठले कुठले जिल्हे जुडलेले आहेत. तर आपण गुजरातपासून सुरू करूया. गुजरातला 4 जिल्ह्यांची सीमा लागते. ते कुठले आहेत? तर ते आहेत पालघर, नाशिक, धुळे, नंदुरबार. यानंतर
सगळ्यात जास्त जिल्ह्याची सीमा लागते ती मध्य प्रदेशला, ज्यामध्ये नंदुरबार, धुळे, जळगाव, बुलढाणा, अमरावती, नागपूर, भंडारा, गोंदिया अशा 8 जिल्ह्यांची सीमा मध्य प्रदेशला लागते. छत्तीसगडला 2 जिल्ह्यांची सीमा लागते, गोंदिया आणि गडचिरोली. तेलंगणाला परत 4 जिल्ह्यांची सीमा लागते, ते म्हणजे गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड. गुजरातला 4 जिल्ह्यांची सीमा लागते, त्याचबरोबर तेलंगणाला सुद्धा 4 जिल्ह्यांची बाउंड्री लागते. त्यानंतर कर्नाटका, जो की आपल्याला प्रश्नामध्ये विचारला आहे, 7 जिल्ह्यांची बाउंड्री लागते असं मी तुम्हाला उत्तर सांगितलं आहे. त्यानंतर ते कुठले कुठले जिल्हे आहेत, तर आपण नांदेडपासून सुरुवात करू. नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर. त्याचबरोबर कोल्हापूर झाल्यानंतर सिंधुदुर्गची सुद्धा थोडीशी सीमा कर्नाटकाला लागते. सिंधुदुर्ग थोडा कन्फ्युजन वाटतो, पण ह्या मॅपमध्ये रोज रोज पाहत राहा किंवा आपल्या वहीमध्ये वगैरे नोट्स काढून ठेवा, जेणेकरून तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर सहज गतीने देता येते. म्हणून आपल्याला या प्रश्नाचं उत्तर असं पर्याय क्रमांक 2 7 आहेत आणि ते कुठले जिल्हे आहेत हे सुद्धा आपण पाहून घेतलेलं आहे. यानंतरचा प्रश्न आहे, माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात स्थित आहे? तर माथेरान हे थंड हवेचे ठिकाण रायगड जिल्ह्यात स्थित आहे. याचबरोबर आपण आणखीन काही थंड हवेचे ठिकाण जे वारंवार विचारले जातात ते पाहून घेऊया. तर महाराष्ट्रातील प्रमुख थंड हवेचे ठिकाण महाबळेश्वर हे सातारा जिल्ह्यात स्थित आहे आणि याला महाराष्ट्राचे नंदनवन अशी म्हणून ओळख दिलेली आहे. त्यानंतर पाचगणीसुद्धा सातारा जिल्ह्यात येतं, हे सुद्धा थंड हवेचं ठिकाण प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर चिखलदरा हे अमरावतीतले विदर्भातलं एकमेव थंड हवेचं ठिकाण आहे. त्याचबरोबर लोणावळा आणि खंडाळा हे पुणे येथील पश्चिम घाटातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ, त्याचबरोबर थंड हवेचं ठिकाण आहे. त्यानंतर माथेरान, जे की आपल्याला प्रश्नात विचारले, ते रायगड जिल्ह्यात आहे. हे आशियातलं एकमेव वायुमुक्त थंड हवेचं ठिकाण आहे. त्यानंतर तोरणमाळ हे नंदुरबार जिल्ह्यातील, आपण त्याला खानदेशातील थंड हवेचं ठिकाण म्हणून ओळखत असतो. ते उत्तर महाराष्ट्रामध्ये स्थित आहे. यानंतरच्या प्रश्नामध्ये आपल्याला महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतावरील शिखरांचा उंचीनुसार उतरता क्रम म्हणजे जास्तकडून कमीकडे जायचं आहे असा विचारलेला आहे. तर आपल्याला सर्वांना माहिती आहे, साल्हेर हे 2ऱ्या क्रमांकाचं महाराष्ट्रातील अतिउच्च शिखर आहे, ज्याची उंची आहे 1567, जे नाशिक जिल्ह्यामध्ये स्थित आहे. त्यानंतर इथे 3ऱ्या आणि 4थ्या पर्यायामध्ये साल्हेर हे 2ऱ्या क्रमांकाला दिले. त्यानंतर महाबळेश्वरसुद्धा साल्हेर नंतर आपल्याला सांगता येईल, त्याची उंची आहे 1438 आणि ते साताऱ्यातील उंच ठिकाण आहे किंवा उंच पर्वत आहे असं सांगता येईल. त्याच्यानंतर हरिश्चंद्र, जे की अहमदनगरमध्ये आहे आणि त्याची उंची आहे 1424, जे अहमदनगर जिल्ह्यात स्थित आहे. यानंतर सप्तशृंगी हे नाशिक जिल्ह्यातील उंच ठिकाण सांगता येईल हरिश्चंद्रनंतर, ज्याची उंची आहे 1416. म्हणजे असा क्रम आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिसतोय. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढील प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्याचा भूभाग शास्त्रीयदृष्ट्या अतिशय भक्कम आहे, कारण हा भाग कसा आहे विचारलेला आहे. तर पर्याय क्रमांक 1 आहे, हा भाग विविध खडकापासून बनलेला आहे. नाही, हा भाग बेसॉल्ट खडकापासून बनलेला आहे महाराष्ट्र राज्याचा भूभाग. त्याचबरोबर हा अतिप्राचीन खडकापासून बनलेला आहे, त्यामुळं हा सगळ्यात स्थिर भाग आहे असंही आपल्याला महाराष्ट्र पठाराबद्दल किंवा दख्खनच्या पठाराबद्दल सांगता येईल. कारण हिमालयाच्या अगोदरही कुठला भाग निर्माण झालेला असेल तर ते दख्खनचं पठार निर्माण झालेलं होतं आणि दख्खनचा पठार हे महाराष्ट्राचा 86% भाग व्यापलेला आहे. त्यामुळं आपल्याला या प्रश्नाचं उत्तर देता येईल पर्याय क्रमांक 3. महाराष्ट्र राज्याचा भाग हा भूशास्त्रीयदृष्ट्या अतिशय भक्कम आहे, कारण हा भाग प्राचीन खडकापासून बनलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे, ज्यामध्ये आपल्याला महाराष्ट्रातील उंच शिखरे व त्यांची उंची यांचा योग्य
जोड्या लावा असा क्रम दिलेला आहे. आपल्याला कसा मी हसतो यानुसार सुद्धा या जोड्या सॉल्व करता येतात, पण तरी पण आपण पाहून घेऊया. हरिश्चंद्रगडाची उंची आहे 1424 म्हणजे अला 4. त्यानंतर तोरणागडाची उंची आहे 1404 आणि त्र्यंबकेश्वर गडाची उंची आहे 1304. म्हणजे ह्या दोन्हीमध्ये कन्फ्युजन व्हायचं नाही. तोरणा म्हणलं की 1404 आणि त्र्यंबकेश्वर म्हणलं की 1304. त्यानंतर महाबळेश्वर आहे. महाबळेश्वरची उंची आहे 1438 आणि सालेरची उंची आहे 1567. म्हणजे आपल्याला असा पण आयोग फिरून प्रश्न विचारू शकतो. त्यामुळं ह्या पण गोष्टी लक्षात ठेवायच्या आणि ह्यांच्या जोड्या पण लक्षात ठेवायच्या. यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांच्या सीमा शेजारील मध्य प्रदेश राज्याला भिडलेल्या आहे. या अगोदरच्याच एका प्रश्नामध्ये आपण मॅप पाहिला होता आणि सर्वाधिक 8 जिल्ह्यांची सीमा ह्या मध्य प्रदेशला लागून होती. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सहजगतीने देता येईल पर्याय क्रमांक 3. यानंतर प्रश्न क्रमांक पुढील, भारताच्या प्राकृतिक नकाशात महाराष्ट्र पठार खालीलपैकी कोणत्या रंगाने दर्शवले जाते. तर महाराष्ट्र पठार हे पिवळ्या रंगाने दर्शवलं जातं. त्यालाच दख्खनचं पठार म्हणतात. ते अधिक स्थिर आणि हिमालयाच्याही पूर्वीचं पठार म्हणून किंवा प्राचीन पठार म्हणून ओळखलं जातं. त्याचबरोबर याची जाडी महाराष्ट्राच्या पश्चिमेत जास्त आणि पूर्वेस कमी आहे. 86% भाग हा महाराष्ट्र पठाराने किंवा दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे. एवढी सारी माहिती आपल्याला महाराष्ट्र पठाराबद्दल पाठच करून ठेवावी लागते. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढील प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत. आपल्याला विधाने बरोबर आहेत असं विचारलेलं आहे. महाराष्ट्रात उत्तरेकडून क्रमाक्रमाने पठारावरील प्रमुख डोंगररांगा व त्यांच्या दक्षिणेकडील नद्यांची खोरी खालीलप्रमाणे आहेत. म्हणजे त्यांना असं म्हणायचं की उत्तर आणि दक्षिणेतील खोऱ्यांचं विभाजन कुठल्या पर्वतरांगेनं किंवा डोंगररांगेनं केलेलं आहे. सातपुडा पर्वतरांग ही दक्षिणेकडे तापी व पूर्णा खोरे वेगळी करते. एकदम बरोबर आहे. त्यानंतर सातमाळ अजिंठा डोंगररांग ही दक्षिणेस गोदावरी नदीचे खोरे वेगळं करते. बरोबर आहे. त्यानंतर हरिश्चंद्र बालाघाट डोंगररांग व त्याच्या दक्षिणेस भीमा नदीचे खोरे वेगळे करते. बरोबर आहे. त्यानंतर शंभू महादेव डोंगररांग व त्याच्या दक्षिणेस कृष्णा नदीचं खोरं वेगळं करते. तर हे सर्वच्या सर्व विधाने बरोबर आहेत. आणि हा एक माझा नोट्समधील मॅप आहे. हा मॅप पाहून घ्या. म्हणजे तुम्हाला असं जर वाटलं तर वहीत काढून ठेवा आणि हे ज्यावेळेस तुम्ही रिवाईज करता त्यावेळेस रिवाईज करून घ्या. यानंतरचा प्रश्न आहे, सह्याद्रीची रांग सरळ रेषेत नसून अनेक ठिकाणी ती वक्राकार झालेली आहे. कारण सह्याद्रीतून उगम पावणाऱ्या कोकणातील नद्यांची उगमापाशी केलेल्या शिरवर्ती खननामुळे ती वक्राकार झालेली आहे. हे एकदम बरोबर आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता येईल पर्याय क्रमांक 1. कारण ज्या काही सह्याद्री पर्वतामध्ये नद्या उगम पावतात त्या एकदम तीव्र उतारानं आणि तीव्र गतीनं वाहतात. त्यामुळं सह्याद्री पर्वताचं खनन कार्य हे होतं आणि त्यामुळं ती वक्राकार दिसत असते. यानंतरचा प्रश्न आहे, योग्य जोड्या जुळवा. एकीकडे शिखरं दिलेत आणि दुसरीकडे त्याची उंची दिलेली आहे. त्यामुळं उंच्या पाठ करून ठेवणं हे खूप गरजेचं आहे. ॲटलिस्ट काही मोठ्या उंच्या जर पाठ करून ठेवलं, जसं की त्र्यंबकेश्वर, तोरणा, मांगीतुंगी, सप्तशृंगी, शाल्हेर, कळसुबाई तर सगळ्यात उच्च आहे. त्याची तर पाठ नाही केलं तरी लक्षात येऊन जाते. बाकीच्या छोट्या मोठ्या पाठ करून ठेवल्या की आपला प्रश्न सॉल्व होतो. मांगीतुंगी या शिखराची उंची आहे 1100 म्हणजे आपल्याला 1ला 4 सांगता येईल. त्र्यंबकेश्वरची 1304, सप्तशृंगीची 1416, साल्हेरची 1567. हे पाठच करून ठेवायचं जेणेकरून आपल्याला परीक्षेला उपयोगाला पडतं. म्हणून आपल्याला असा पर्याय कुठं दिसते तर पर्याय क्रमांक 1. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. यानंतर प्रश्न क्रमांक पुढील, खालीलपैकी
कोणता गरम पाण्याचा झरा जळगावमध्ये स्थित नाही? आता जळगावमध्ये चांगदेव, उपनदेव असे जे काही देव असे असतील ते जळगावमध्ये गरम पाण्याचे झरे आहेत. तर साव हा पहिलाच पर्याय दिलाय आणि तो रायगड जिल्ह्यामध्ये स्थित आहे. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता येईल पर्याय क्रमांक 1. आणि बाकी जळगाव जिल्ह्यातील कुठले कुठले आहेत तर आडवद, चांगदेव, उपनदेव हे काय आहेत तर जळगाव जिल्ह्यातील गरम पाण्याचे झरे आहेत. यानंतर पुढील प्रश्न आहे अरबी समुद्र आणि सह्याद्री पर्वत यांच्या दरम्यान डॅश डॅश प्राकृतिक विभाग आढळतो. आता अरबी समुद्र आणि जो काही सह्याद्री पर्वत आहे त्यात जो चिंचोळा भाग आहे तो कशाचा आहे? कोकण किनारपट्टीचा, बरोबर. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता येईल पर्याय क्रमांक 4. असे घुमून प्रश्न विचारले जातात, त्यामुळं दररोजच्या दररोज मॅप रीडिंग करत राहायची. यानंतर पुढील प्रश्न आहे खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? ए आहे किनाऱ्यालगत समुद्र तळ उथळ असल्यास लाटांचा वेग मंदावतो. हे एकदम वाक्य बरोबर आहे. त्यानंतर किनाऱ्यालगतच्या समुद्रतळ खोल असल्यास लाटांचा वेग मंदावतो. हे मात्र बरोबर नाही. जर खोल असेल तर ते तेवढं खालून प्रेशर येईल आणि लाट वर जाईल, त्यामुळं हे चुकीचं आहे. त्यानंतर सी आहे किनाऱ्यालगत समुद्रतळ उथळ असल्यास लाटांचा वेग वाढतो नाही, तो मंदावतो. त्यामुळं काय होतं? हे पण चुकीचं ठरतं. म्हणजे आपल्याला काय चुकीचं विचारलं आहे, म्हणजे बी आणि सी चुकीचं उत्तर आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. यानंतर पुढील प्रश्न आहे अरबी समुद्र व बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्यांचा डॅश डॅश प्रमुख जलविभाजक आहे. तर सह्याद्री हा प्रमुख जलविभाजक आहे म्हणून आपण ओळखतो, पण पर्यायामध्ये सह्याद्री दिले का? नाही, पूर्व घाट दिले आणि पश्चिम घाट दिले, म्हणून सह्याद्रीला आपण पश्चिम घाट म्हणूनही ओळखतो. त्यामुळं या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देता येईल पर्याय क्रमांक 2. पश्चिम घाट हा अरबी समुद्र व बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्यांचा प्रमुख जलविभाजक आहे. यानंतर पुढील प्रश्न आहे परत गरम पाण्याचे झरे आणि त्यांचं ठिकाण यांच्या जोड्या लावायच्यात. आता पहिलाच दिला पर्याय आपल्याला साव हे कुठलं आहे? मागच्याच प्रश्नात सांगितलं रायगड. सालाबर्डी हे अमरावती जिल्ह्यातलं गरम पाण्याचं ठिकाण आहे. सातावली हे पालघर जिल्ह्यातील गरम पाण्याचं ठिकाण आहे. आणि सुपनदेव म्हटलं की जळगाव. म्हणजे आपल्या झाल्या जोड्या अ ला 3, ब ला 4, क ला 2 आणि ड ला 1. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढील प्रश्न आहे जालना खालील विधाने वाचा. अ आहे जालना जिल्हा हिंगोली जिल्ह्याच्या पूर्वेस आहे. तर जालना जिल्हा हिंगोली जिल्ह्याच्या पूर्वेस आहे का? नाही. आपल्याला पश्चिमेला सांगता येईल जालना जिल्हा हिंगोली जिल्ह्याच्या, बरोबर. त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. दुसरं आहे धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यास 2 राज्यांची सीमा लागते. बरोबर आहे. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यास मध्य प्रदेश त्याचबरोबर गुजरात अशा 2 राज्यांच्या सीमा लागलेल्या आहेत. त्यानंतर तिसरं आहे महाराष्ट्र राज्याचे भौगोलिक क्षेत्रफळ किती आहेत? महाराष्ट्र राज्याचं भौगोलिक क्षेत्रफळ 3,07,713 चौकिमी आहे. तर हे सुद्धा बरोबर आहे. आपल्याला महाराष्ट्र राज्याचं भौगोलिक स्थान त्याचबरोबर त्याने भारताचा किती भाग म्हणजे व्यापलेला आहे, त्याचबरोबर रेखावृत्तीय विस्तार आणि अक्षवृत्तीय विस्तार ह्या गोष्टी, महाराष्ट्राचा समुद्रकिनारा, लांबी, रुंदी, पूर्व पश्चिम, उत्तर दक्षिण या सर्व लांबी एकदम मोपाट असल्या पाहिजे. त्या झोपेतून जरी उठवलं तरी त्या आपल्याला लक्षात आल्या पाहिजे, कारण यावर सुद्धा आयोग वारंवार प्रश्न विचारत असतो. तर मग यामध्ये पर्यायी उत्तर आहेत की फक्त विधान अ बरोबर नाही, एकदम बरोबर आहे. हेच या प्रश्नाचं उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 1. अ हे बरोबर नाही, कारण जालना जिल्हा हा हिंगोली जिल्ह्याच्या पश्चिमेस आहे आणि इथं पूर्वेस दिलेला आहे.